तर माझं नाव कीर्ती गोवर्ला दमाहे आणि आज आपण सोशियोलॉजीचा पेपर 1 समाजशास्त्राची मूलभूत तत्वे यातला टॉपिक नंबर 9 घेणार आहोत. नातेसंबंधाच्या पद्धती. नातेसंबंधाच्या पद्धतीमध्ये आज आपण आधी कुटुंब संस्था बघूया. ठीक आहे. कुटुंब संस्था बघण्याआधी नातेसंबंध काय असतं हे आधी आपण बघितलं पाहिजे, कारण कुटुंब हे विविध नात्यातून तयार होत असतं. तर नातेसंबंध म्हणजे काय असं तुम्हाला वाटतं? कुणाला सांगायचं असेल तर माझी हेल्प करू शकता. बरं, मी सांगते. नातेसंबंध म्हणजे एकमेकांचे किंवा एक व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी किंवा एका गटाचे दुसऱ्या गटाशी असलेले परस्पर संबंध, याला आपण नातेसंबंध म्हणू शकतो ना. या व्यतिरिक्त पण कुणाला दुसरी डेफिनेशन माहिती आहे का? बेसिकली आपण असंच म्हणतो की एखाद्या व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीशी किंवा एखाद्या कुटुंबाचा दुसऱ्या कुटुंबाशी किंवा समूहाशी असलेला परस्पर संबंध म्हणजे नातेसंबंध होय. नातेसंबंध बघितल्यानंतर आपण कुटुंब बघूया. कुटुंबामध्ये कुटुंब संस्था ही मानवी जीवनातील एक मूलभूत सामाजिक संस्था आहे. आणि ही मूलभूत सामाजिक संस्था का आहे? कारण जेव्हा व्यक्तीचा जन्म होतो त्यावेळेस त्याच्या काही गरजा असतात, मूलभूत गरजा, जसं की त्याचं पालन पोषण करणे, त्याला अन्नग्रहण करणे किंवा लहानपणापासून जन्मापासून तर मोठे होईपर्यंत जेव्हा त्याचं शिक्षण होतं, विवाह होतं, ते सर्व कुटुंब संस्थांच होतं. त्यामुळे मूलभूत सामाजिक संस्था कुटुंब संस्था ही असते. आपल्याला एक चार्ल्स कुली म्हणून विचारवंत आहेत, ते म्हणतात की कुटुंब संस्था ही प्राथमिक समूह आहे. प्राथमिक समूह का आहे? कारण जन्म होता बरोबरच व्यक्तीचा जेव्हा जन्म होतो तर तो लगेच कुटुंब संस्थेचा एक भाग बनतो. आणि त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये जी कार्य पार पाडली जातात ती इतर सामाजिक संस्थेमध्ये पार पाडली जात नाही. जसं संततीचा जन्म, मुलाचं पालन पोषण, त्याला आर्थिक आधार देणे, या सगळ्या गोष्टी मुख्यतः कुटुंब संस्था करत असते. पार्सन्स असं म्हणतात की कुटुंब संस्था जी आहे ती प्रत्येक समाजामध्ये आपल्याला दिसते. म्हणजे कुटुंब संस्थेचं अस्तित्व हे प्रत्येक समाजामध्ये असतं आणि त्याची महत्व तितकेच असते. काही समाजामध्ये कमी महत्व असेल पण काही समाजामध्ये अधिक महत्व असतं. आणि फक्त समाजानुरूप कुटुंब संस्थेचा सदस्य संख्या, त्याचे प्रकार किंवा त्याचे स्वरूप हे बदलू शकतात. कसं? तर फॉर एक्झाम्पल, आता आपण समाज म्हणजे काय म्हणतो? एखाद्या म्हणजे व्यक्तींचा समूह, गट किंवा एखादा समुदाय. तर समाजामध्ये आपलं भारतीय समाज, सपोज एखादा दुसरा समाज घेतलं, अमेरिकी समाज, जपानचा समाज, आदिवासी समाज. तर भारतामध्ये काय असतं? आपण संयुक्त कुटुंब पद्धती पाहतो. पण अमेरिकेमध्ये, जपानमध्ये असंच असेल का? हे व्हॅरी करतं ना. त्यामुळे जर भारतात संयुक्त कुटुंब आहे तर बाहेरच्या देशात किंवा पश्चिमात्य देशात इतर याच्यात विभक्त कुटुंब पण असू शकतात किंवा त्यांचे अधिकार वेगळे असू शकतात, त्यांचं स्वरूप वेगळं असू शकतं. आता आपण भारतात जेव्हा पाहतो तेव्हा कुटुंब कुठे फोकस करतो की मुलांनी शिकावं. आणि पश्चिमात्य देशामध्ये मी असं ऐकलंय आणि मे तुम्ही पण ऐकलं असेल की 18 वर्षाचं मुलगा झालं किंवा एखादा अपत्य झालं की ते फॅमिली एनकरेज करते की स्वतः कमवायचं आणि स्वतःच्या जबाबदारी घ्यायच्या. किंवा मुलगा स्वतः, आपल्याला दिसतं पण की एखादा स्टॉल किंवा एखाद्या दुकानातून ते स्वतः अर्न करतात आणि स्वतःची जबाबदारी घेतात. पण भारतात असं नाहीये. भारतात पेरेंट्स काय म्हणतात? पढाई लिखाई करो, IAS YAS बनो म्हणतात ना. आणि आपला फोकस हा म्हणजे अभ्यास जास्त असतो, वय काही असलं तरी. तर आपण आता कुटुंब संस्थेच्या डेफिनेशन बघूया. कुटुंब म्हणजे काय? ठीक आहे. तर आपण कुटुंबाला काय म्हणतो की आई, वडील, अपत्य, रक्तसंबंधाद्वारे एकत्रित येतात किंवा एका ठिकाणी राहतात, याला आपण कुटुंब संस्था म्हणतो. परंतु कुटुंब संस्थाची एकच वाक्य होऊ शकत नाही, कारण कुटुंब ही खूप एक व्यापक संकल्पना आहे आणि कुटुंबाच्या आकारानुसार, स्वरूपानुसार त्याचे डेफिनेशन बदलू शकतात. तर आपण कुटुंबाची एक विस्तृत अशी व्याख्या बघतो. त्यात लॉक आणि बर्जेस हे जे विचारवंत आहेत ते असं म्हणतात, व्याख्या जरा मोठी आहे त्यामुळे लक्ष देऊन थोडं ऐका, की कुटुंब म्हणजे अशा व्यक्तींचा समूह ज्यामध्ये रक्तसंबंध, विवाह संबंध, वंश परंपरा किंवा दत्तक विधाने यांच्या आधारे सदस्य एकत्र जोडले जातात. त्यांचं एक स्वाभाविक निवास असतं
ह्या परस्परांमध्ये आंतरक्रिया करतात. आंतरक्रिया करताना त्यांच्यामध्ये काही सामाजिक भूमिका असतात, जसं आई वडील, पती पत्नी, भाऊ बहीण, मुलगा मुलगी, अशा सामाजिक भूमिकेतून ह्या एकमेकांमध्ये आंतरक्रिया करतात, संस्कृतीचे जतन करतात आणि संस्कृतीची निर्मिती करतात. तर बर्जेस आणि लॉ यांनी ही डेफिनेशन सांगितली आहे. आता या डेफिनेशन मधून आपण याची वैशिष्ट्य पण बघू शकतो आणि कुटुंबाची वैशिष्ट्ये काय असतात हे आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे आपण डेफिनेशनला व्यवस्थितपणे समजून पण घेऊया आणि ते वैशिष्ट्य पण बघूया. तर कुटुंबाची वैशिष्ट्ये, आपण डेफिनेशन सर्वात आधी काय बघितलं की कुटुंब म्हणजे काय, जे रक्तसंबंधाचे आधारे. तर रक्तसंबंध, रक्तसंबंधानंतर आपण कुठला संबंध बघितलं, विवाह संबंध. विवाह संबंधानंतर विवाह संबंधानंतर काय होतं, वंश परंपरा. आपण वंश परंपरामध्ये अपत्य संबंध पण म्हणू शकतो का, कारण त्यांनी दत्तक विधाने हे पण वापरले शब्द. सपोज एखादं कुटुंब आहे ज्यात आई वडील आणि त्यांचं अपत्य आहे, मग यामध्ये आई वडिलांचा तर रक्तसंबंध नसतंच. एखाद वडील असेल पण मामे भाऊ, आतोभाऊ वगैरे असं काहीतरी, पण मोस्ट ऑफ द टाइम नसतो. आणि मुलगा सपोज दत्तक पुत्र आहे तर आपण त्यांना कुटुंब नाही म्हणणारच असतं का, तसं नाही होत. त्यांच्यामध्ये अपत्य संबंध आहे, त्यामुळे आपण अपत्य संबंध म्हणू शकतो. याच्या पुढे आपण काय बघितलं की हे सामाजिक भूमिकेतून आंतरक्रिया करतात. आता आंतरक्रिया कशा असू शकतात, आर्थिक पण असू शकतात आणि सामाजिक पण असू शकतात. म्हणून आपण इथे आंतरक्रिया घेऊया आणि नंतर सामाजिक आणि आर्थिक असं दोन पाठ करू शकतो. अजून संस्कृतीची निर्मिती करतात आणि संस्कृतीचे जतन करतात. आता यामध्ये आपण वैशिष्ट्य बघताना रक्तसंबंध म्हणजे काय की रक्तसंबंधामध्ये कुटुंबामध्ये आई वडील आणि त्यांचे अपत्य यांच्यामध्ये रक्ताचे नाते असतात. आणि हे रक्ताचे नाते का असतात, कारण त्यांचे विवाह संबंधानंतर लैंगिक गरजांची पूर्तता करणे आणि त्यानंतर प्रजोत्पादन करणे हे विवाहातून कार्य असतं. आणि त्यामुळे प्रजोत्पादनामुळे जे मुलं जन्माला येतात त्यांच्याबरोबर त्यांचे रक्ताचे नाते असतात. आणि म्हणून कुटुंबाचं एक वैशिष्ट्य काय होऊ शकतं, रक्तसंबंधावर आधारित. आता विवाह संबंधावर आधारित कुटुंबामध्ये आपण विवाह संबंध हे एक समाजमान्य पद्धतीने व्हावं यासाठी कुटुंबाचा आधार घेऊ शकतो आणि आपण घेतो. आणि एखाद्या व्यक्तींचा विवाह झालाय म्हणजे एक स्त्री आणि एक पुरुष हे कायदेशीररित्या व प्रथा परंपरेनुसार समाजमान्य रूपाने एकत्रित येतात आणि आपण त्याला विवाह बंधन म्हणू शकतो. आणि विवाह बंधन हे कुटुंबाचे काय आहे, वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य आपण वंश परंपरा किंवा अपत्य संबंध म्हणू शकतो. म्हणजे आई वडील हे आपल्या अपत्यांशी वंश परंपरेने जोडले असतात. म्हणजे आजी आजोबा, आई वडील आणि मुलगा यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की एकच आहे, सगळ्यांचं पूर्वज आहे. आणि पूर्वज एक असल्यामुळे हे काय आहे, वंश परंपरेने आहे. त्यामुळे आपण कुटुंबाची तिसरं वैशिष्ट्य काय असू शकते, वंश परंपरा. आता आंतरक्रियामध्ये आपण आर्थिक पण म्हणू शकतो. आर्थिक का, कारण एखाद्या व्यक्तीच्या गरजा पूर्ण करण्याकरिता, त्याच्या शिक्षणाकरिता, त्याचं पालन पोषण करण्याकरिता आणि इतर दुसऱ्या ज्या काही आपल्या गरजा असतात, मूलभूत असो किंवा दुय्यम गरजा असो, ते आर्थिक आंतरक्रिया करतात. आणि आंतरक्रियामध्ये कुटुंबामध्ये काय असतं की आधीच्या काळात कुटुंबामध्ये पारंपरिक व्यापार असायचा, म्हणजे आता पण असतोच किंवा कधी कधी शेती पण असते. मग त्या व्यक्तीमध्ये आर्थिक आंतरक्रियामध्ये काय येतं, फक्त पैशाचे देणं घेणं येतो का, नाही. तर आर्थिक आंतरक्रियामध्ये त्याला मार्गदर्शन करणं, त्याला प्रशिक्षण देणं, ह्या सगळ्या गोष्टी पण आपण आर्थिक आंतरक्रियामध्ये म्हणू शकतो. यामध्ये एक आपण सामाजिक आंतरक्रिया पण ऍड करू शकतो. सामाजिक आंतरक्रियामध्ये काय असू शकतं की एखाद्या व्यक्तीचं सामाजिकीकरण करणं. जर आपण लहान आहोत, आपण लहान असल्यानंतर आपल्याला चालता येत नाही, बोलता येत नाही, पण ते कोण शिकवतं आपल्याला, कुटुंब. सपोज दुसरा प्राणी आहे एखादा, तर ते काय असतं, सपोज आपण गाय म्हटलं किंवा दुसरे प्राणी आहेत, ते तुलनेने मानवापेक्षा थोडे परावलंबी असतात. ते जन्माला आले की काहीच मिनिटांनी चालू शकतात,
आपण मानतो तसं असतं का, आपलं जन्म झालं केवळ रडता रडता जन्माला येत असतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्याकरिता, आपल्यावर सामाजिकीकरण करण्याकरिता, आपल्याला सामाजिक नियंत्रण ठेवण्याकरिता कुटुंब आणि आपल्यापेक्षा सामाजिक आंतरक्रिया होत असतात. तर कुटुंबाची वैशिष्ट्ये सगळ्यांना समजले. एखादा पॉईंट रिपीट करायचं असेल तर तुम्हाला सांगू शकता, मी रिपीट करते. नेक्स्ट बघायचं. आता आपण बघितली कुटुंबाची वैशिष्ट्ये. आता आपण कुटुंबाचे प्रकार बघणार आहोत. कुटुंबाचे प्रकार, कुटुंब आपण ऍज अ कुटुंब म्हणून फक्त शिकू शकतो, पण याचे प्रकार आपण का करतो, कारण अभ्यासाला सोयीस्कर व्हावे यासाठी. आणि प्रत्येक समाजामध्ये, म्हणजे आपण म्हटलं भारतीय समाज, अमेरिकी समाज, आदिवासी समाज, तर प्रत्येक समाजामध्ये समाजाचं स्वरूप वेगवेगळं असतं. त्यामुळे काही समाजामध्ये समाजाचं स्वरूप हे लहान असू शकतं, मोठं असू शकतं, आणि याच्यामध्ये भिन्नता आढळते. म्हणून आपण कुटुंबाचे प्रकार पाहणार आहोत. आणि त्या प्रकारामध्ये आपल्याला काही प्रकार माहिती आहेत आणि काही अजून आपण, म्हणजे मी बघितले नव्हते, इथे पुस्तकात बघितल्यानंतर ते माहिती झालं की अजून खूप असे प्रकार असू शकतात. तर प्रमुख निकष, 3 निकषांच्या आधारावर कुटुंबाचे प्रकार पडतात. यामधला पहिला निकष आपण बघूया. आपल्या सर्वांना माहिती आहे कुटुंबाचे काही प्रकार, त्यापैकी तुम्हाला कुठले माहिती आहेत? संयुक्त कुटुंब पद्धती आणि विभक्त कुटुंब पद्धती. या व्यतिरिक्त पण काही माहिती आहेत का? मातृसत्ता, अजून पितृसत्ता कुटुंब पद्धती, अजून एकल पालकत्व नाही, ते नाहीये. बरं, आपण पुढे बघूया. आपण आता संयुक्त आणि विभक्त कुटुंब पद्धती. तर कुटुंब पद्धतीमध्ये संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब यामध्ये डिफरन्स काय आहे? सदस्य संख्या, राईट. तर मग आपण यातला एक निकष म्हणू शकतो का, की सदस्य संख्येच्या आधारावर कुटुंबाचा प्रकार पडू शकते. म्हणून सदस्य संख्या, सदस्य संख्येच्या आधारानुसार कुटुंबाचे प्रमुख 2 प्रकार पडतात. कुठलं? विभक्त आणि संयुक्त. आता विभक्त शब्द आपण खूपदा ऐकतो, तर यात एक नवीन शब्द आपण असं पण वापरू शकतो, केंद्र किंवा प्राथमिक कुटुंब. तर केंद्र कुटुंब, प्राथमिक कुटुंब यात आपण नवीन शब्द वापरूया, कारण आपण खूप बोर झालो विभक्त वापरून. केंद्र आणि प्राथमिक. विभक्त केंद्र किंवा प्राथमिक कुटुंब म्हणजे काय? ज्या कुटुंबामध्ये 2 पिढ्या, दोन किंवा एक पिढ्या एकत्रित राहतात, त्यांना आपण केंद्र किंवा प्राथमिक कुटुंब असं म्हणतो. त्यांना यामध्ये जास्त राहत नाही 2 पेक्षा. मर्डॉक असं म्हणतात की कुटुंबाचे हे एक लहान स्वरूप आहे. कुटुंबाचे सर्वात लहान स्वरूप आपण केंद्र किंवा प्राथमिक कुटुंब याला म्हणू शकतो, कारण यामध्ये फक्त 2 पिढ्यापर्यंतचे व्यक्ती एकत्रित राहू शकतात आणि राहतात. पती पत्नी, त्यांची अविवाहित मुलं फक्त. जर त्या व्यक्तींचे विवाह झाले तर ते या कुटुंबामध्ये राहू शकत नाही. म्हणून विभक्त किंवा केंद्र प्राथमिक मध्ये आपण काय म्हणतो, 2 किंवा त्यापेक्षा कमी पिढ्यांची लोक जिथे एकत्रित राहतात ते म्हणजे विभक्त कुटुंब. आता आपण अजून एक आहे संयुक्त कुटुंब. संयुक्त कुटुंब म्हणजे काय? आता कारण विभक्त म्हणजे 2 पिढ्या एकत्रित राहतात, तर संयुक्त कुटुंब म्हणजे जिथे 3 पिढ्यापर्यंतचे सदस्य एकत्रित राहतात त्यांना आपण संयुक्त कुटुंब पद्धती असं म्हणतो. यामध्ये आई, वडील, मुलं किंवा त्यांची आजी आजोबा हे देखील सोबत राहू शकतात किंवा राहतात. त्याला आपण म्हणतो संयुक्त कुटुंब पद्धती. आता यामध्ये एक दुसरा प्रकार बघणार आहोत. आपण काय म्हटलं होतं? मातृसत्ता आणि पितृसत्ता. मातृसत्तामध्ये काय असते? कुटुंबाची प्रमुख ही माता असते घरची, आणि पितृसत्ता कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख हे पिता असतात. ही बेसिक म्हणजे हे डेफिनेशन आहे, पण यामध्ये आपण अजून डिफरन्स करू शकतो. तर आपण त्या डिफरन्सच्या आधारावर हे समजून घेऊया. 3 प्रमुख आपण निकष वापरू शकतो. त्यामध्ये पहिला आहे निवास. आता निवासस्थान,
निवास आता एक स्त्री आणि एक पुरुष यांचा विवाह झाल्यानंतर स्त्री हा पुरुषाच्या घरी जातो की पती पत्नीच्या घरी राहायला जातो की पत्नी पतीच्या घरी राहायला जाते? पत्नी पतीच्या घरी राहायला जाते. म्हणून निवासस्थान हे काय असेल? मातृस्थानीय. आपण याला निवासस्थान सारखे एक शब्द कुठला वापरू शकतो? इथे पती हा पत्नीच्या घरी म्हणजे राहायला येतो, याला आपण म्हणू शकतो मग मातृस्थानीय. मातृस्थानीय कुटुंब. आता पितृस्थानीय कुटुंबामध्ये पत्नी ही पतीच्या घरी राहायला जाते, म्हणून हे होईल पितृस्थानीय कुटुंब. यानंतर वंश. मातृसत्ताक कुटुंबामध्ये वंश हे कुणाच्या नावाने चालतो? मातेच्या नावाने. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या नावामाग कुणाचं नाव लागेल? आईचं नाव लागेल. आणि पितृसत्ताक कुटुंबामध्ये वडिलांचं नावाच्या मागे लागत असतो. म्हणजे वंशही कुणाच्या नावाने चालतो? पित्याच्या नावाने चालते. त्याच्यानंतर आहे सत्ता. सत्तामध्ये फक्त मालमत्ता येते का? सत्ता म्हणल्यावर ऑथॉरिटी, निर्णय, एखादा अधिकार, निर्णय आणि मालमत्ता ह्या सगळ्या कोणाच्या हाती केंद्रित असतात? आईच्या किंवा मातेच्या हाती. आणि इथं वडिलांच्या हाती. आणि इथे वंश परंपरेनुसार किंवा उत्तराधिकारी नियमानुसार कुटुंबाची सत्ता ही कुटुंबातील आईकडून मुलीकडे जात असते. आणि पितृसत्ताक पद्धतीमध्ये कुटुंबातील सत्ता जी असते ती वडिलांकडून मुलाकडे जात असते. आता यात अजून एक तिसरा निकष आहे, तो म्हणजे विवाह पद्धतीनुसार किंवा विवाहाच्या स्वरूपानुसार. विवाहाचे स्वरूप आपल्याला माहिती किती आहे? विवाहाचे स्वरूप, प्रमुख विवाहाचे स्वरूप विवाहाचे स्वरूप माहिती आहेत ना? आपण जीएस मध्ये शिकलोय. कुठले आहेत विवाहाचे? 2 प्रकार, एक विवाह आणि बहुविवाह. ठीक आहे, यात एक विवाह एक विवाह आणि बहुविवाह. एक विवाह हे प्रकार झाले, पण आपल्याला एक विवाह कुटुंब पाहायचंय. तर एक विवाह कुटुंब म्हणजे जो कुटुंब एक विवाहाने निर्मित होतो. एका म्हणजे एक स्त्री आणि एक पुरुष यांच्या लग्नानंतर, यांच्या विवाहानंतर जे कुटुंब तयार होते त्याला आपण एक विवाही कुटुंब म्हणतो. परंतु बहुविवाही कुटुंब याच्यापेक्षा विरुद्ध होईल. म्हणजे ज्या कुटुंबामध्ये एकापेक्षा अधिक म्हणजे एक स्त्री एकापेक्षा जास्त पुरुषाबरोबर किंवा एक पुरुष एकापेक्षा अधिक पुरुषाबरोबर लग्नसंबंधानंतर जे कुटुंब निर्माण होते त्याला आपण मग बहुविवाह कुटुंब असं म्हणू शकतो. तर हे होते कुटुंबाचे प्रकार जे आपण 3 प्रमुख निकषांच्या आधारावर पाहिले. कुठले कुठले निकष? सदस्य संख्या, दुसरं सत्ताच्या आधारावरील निकष आणि तिसरा निकष कुठला आहे तर विवाहाच्या आधारावरील निकष. कुटुंबाचे प्रकार. आता आपण पुढे बघणार आहोत कुटुंबाचे कार्य, की कुटुंब काय काय कार्य पार पडत असते. कुटुंबाचे कार्य. कुटुंब हे आपल्या जीवनातील एक खूप महत्त्वाची संस्था असते आणि कुटुंबात म्हणजे आपल्या जन्मानंतर आपण कुटुंब संस्थेचा भाग होतो आणि आपल्या विविध गरजांच्या पूर्ततेसाठी कुटुंब संस्था ही कार्यरत असते. पण कुटुंब संस्थेच्या कार्यामध्ये पण आपण भिन्न कार्य बघत असतो. कुटुंब कुठलं पण एक कार्य पार पडत नाही, जर वेगवेगळे कार्य पार पडत असते. तर त्यात आपण कुटुंबाच्या कार्यामध्ये आधी प्राथमिक कार्य बघूया की कुटुंबाचे प्राथमिक कार्य काय असतं. आपण प्राथमिक आणि दुय्यम असे शब्द का वापरतो? प्राथमिक कार्य म्हणजे जे कार्य कुटुंब संस्थेव्यतिरिक्त इतर दुसऱ्या संस्था पार पाडू शकत नाही ते म्हणजे प्राथमिक कार्य. आणि दुय्यम कार्य म्हणजे जे कार्य इतर सामाजिक संस्था देखील पार पाडू शकतात. म्हणून प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य असे 2 कार्य पडतात. यात पण आपण अभ्यासाच्या दृष्टीने याचं विभाजन करू शकतो. यात आहे पहिलं जैविक कार्य. जैविक कार्यामध्ये कुटुंब संस्थांमध्ये विवाह केला जातो. विवाहामुळे समाजमान्य पद्धतीने व्यक्तींच्या शारीरिक गरजांची पूर्तता होते. जसे लैंगिक गरजांची पूर्तता करणे, प्रजोत्पादन ह्या सगळ्या गोष्टी जैविक कार्यामध्ये मोडतात. आणि जैविक कार्यातून मुलांचं पालन पोषण, लैंगिक गरजांची पूर्तता आणि संततीचं निर्माण करणे हे सर्व जैविक कार्य कुटुंबाची आहेत. जैविक कार्यानंतर इथे अजून प्राथमिक कार्यामध्ये आपण
नाही, जैविक इतकं आहे आपलं, हे आहे जैविक कार्य प्राथमिक कार्यामध्ये. आणि त्याच्यानंतर दुय्यम कार्य. दुय्यम कार्यामध्ये आर्थिक कार्य आणि सामाजिक कार्य म्हणू शकतो आपण. आर्थिक कार्य म्हणजे कुठले कार्य? जिथे एखादा व्यापार आहे किंवा शेती आहे त्याबद्दल सदस्यांना मार्गदर्शन करणे किंवा त्यांच्या गरजांची पूर्तता करणे, जसं शिक्षणाची गरज पूर्ण करणे, आपल्या पालन पोषणाची गरज पूर्ण करणे, या सर्व गरजा दुय्यम कार्यामध्ये येतात. आणि सामाजिक कार्य, सामाजिक कार्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं सामाजिकीकरण करणे, जसं आपण एक ते मोगली म्हणतो, त्यात कसं असतं, ते प्राण्यांबरोबर राहिलं की प्राण्यांबरोबर वागतो. पण आपण जर एखादी व्यक्तीच्या समूहामध्ये समाजामध्ये राहिलो तर आपण एक माणूस म्हणून वागत असतो. सामाजिकरणामुळे इथे भावनिक आधार पण येतो, कारण एखादी व्यक्ती आजार आहे त्याची देखभाल करणे किंवा त्याला आधार देणं, भावनिक आधार देण्याचं काम कोण करते? कुटुंब करते. आणि भावनिक आधारामध्ये आपले कुटुंबात नातेसंबंध हे सातत्याने चालत असतात. त्यामुळे आपल्याला इतरांविषयी आत्मीयता वाटते, सहिष्णुता असते आपल्या इतरांमध्ये, आपलं प्रेम असतं. मग एखादा व्यक्ती जसं आपले आई वडील स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करून मुलांच्या गरजांची पूर्तता करण्याकरिता स्वतः खर्च कमी करतात आणि मुलांसाठी जास्त खर्च करतात, कारण मुलांनी शिक्षण घ्यावं आणि त्यांच्या गरजांची पूर्तता व्हायला पाहिजे. तर ही कुटुंबाची कार्य आहेत. पण कुटुंबाच्या कार्यामध्ये आपल्याला आता परिवर्तन पाहायला मिळतं. म्हणजे प्रत्येक कार्य ही कुटुंब करत नाही, काही कार्य बदल झालेला आहे कुटुंबाच्या कार्यामध्ये. त्यामध्ये प्रजोत्पादन आणि पालन पोषण. आता सपोज आधुनिक काळामुळे किंवा एखादं कपल आहे त्यांना ते हे करू शकत नाही, बाळ होऊ शकत नाही, मग ते काय करतात? अडॉप्ट करतात. म्हणजे प्रजोत्पादन करणे फक्त हे कुटुंबातून होतं का? तर नाही, आपण इतर संस्थांची देखील मदत घेऊ शकतो. आणि एखादा कपल आहे की ते काम म्हणजे आधुनिकीकरण, शहरीकरण आणि नवीन नवीन उद्योगधंदे यामुळे यांचं लाईफ एकदम बिझी होत असते आणि मग आपण मुलांचं पालन पोषण करू शकत नाही, म्हणून त्यांना आपण पाळणा घरात पालन पोषण व्हावं म्हणून त्यांची ऍडमिशन वगैरे करत असतो. मग आर्थिक कार्यामध्ये पण आपण आर्थिक रित्या ज्यांना मदत करतो, तर मुलं म्हणजे भारतीय कुटुंबात 18 वर्ष झाल्यानंतरही मुलं हे जरी पॅरेंट्सवर अवलंबून असले, पण बाहेरच्या समाजामध्ये पश्चिमात्य देशांमध्ये स्वतः व्यक्ती स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पडत असतो. शिक्षणाचे कार्य आपण आधीच्या समाजात जिथे संयुक्त कुटुंब पद्धती राहत होती, प्राचीन समाजामध्ये शिक्षण हे कुटुंबातून आपल्याला मिळत होतं. आपले आई वडील आपल्याला शिकवत होते. पण आधुनिक समाजामध्ये शिक्षण कुठून मिळतं? आपल्याला शिक्षण संस्था असतात आणि शिक्षण संस्थेतून आपण आपलं शिक्षण पूर्ण करतो. आता संस्कृतीचे जतन करणे, संस्कृती बद्दल आपल्याला काही वेळा माहिती राहत नाही. सपोज आपण हॉस्टेलमध्ये राहतो, घरी राहत नाही, मग आपल्याला संस्कृती किंवा परंपराबद्दल नवीन नवीन माहिती कुठून मिळते? तर धार्मिक संस्था आपल्याला त्याच्याबद्दल मार्गदर्शन करू शकतात. आणि सामाजिक नियंत्रण करणे, आपल्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम, आपल्यावर बंधनं ठेवण्याचं काम कोण करत असतात? पेरेंट्स ठेवतात. परंतु आजच्या काळात आपण काय बघतो की राजकीय संस्था हे आपले सामाजिक नियंत्रण करताना दिसतात. तर अशा प्रकारे आपली कुटुंब संस्था होती, पण आजच्या काळात आपल्याला कुटुंब संस्थाचे स्वरूपे बदलताना दिसतात. कारण आजच्या काळात काय होतं की कुटुंब संस्थांचा आकार संयुक्त होता, पण आधुनिक काळात आकारामध्ये काय झालंय? परिवर्तन. त्यामुळे आपण असे निकष बघूया ज्याच्यामुळे आजचा समाज किंवा आजचं कुटुंब संस्था त्यात बदल आपल्याला झालेले दिसतात. त्यात पहिलं आहे आकार. आधी कुटुंबाचा आकार कसा असायचा? संयुक्त कुटुंब आणि आकार मोठा असायचं. पण आधुनिकीकरणामुळे, शहरीकरणामुळे, औद्योगिकीकरणामुळे आता कुटुंबाचा आकार हे लहान होत गेले. कुटुंबाचा आकार त्याच्यानंतर आहे पितृसत्ताक अधिकार. आधीच्या कुटुंबामध्ये काय होतं की पित्याकडे अधिकार, निर्णय ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण आजच्या काळात जरी पितृसत्ताक कुटुंब असलं तरी निर्णय घेण्याचं किंवा एखादे अधिकार घेण्याचं काम कोण करते? स्त्री. घरातल्या महिलांचं या बाबतीत आता जास्त कल असतो त्याकडे की निर्णय काय घ्यायचंय किंवा कसं घ्यायचंय. त्याच्यानंतर विवाह पद्धती. आधी विवाह पद्धती हे धर्मानुसार व्हायच्या किंवा विवाहाचे काही नियम असायचे. म्हणजे या नियमांद्वारे
विविध प्रकारेच आपण हे करू शकतो, विवाह किंवा जाती अंतर्गत विवाह. बहिर्गत विवाह करायचे त्यावेळेस आपल्याला मुभा नव्हती, पण आताच्या काळात विवाहाचे हे म्हणजे जे निकष आहेत, जसं फक्त आंतरविवाहच करायचं असं काही राहिलेलं नाहीये. त्यात पण आपल्याला बदल दिसतो आणि व्यक्तीची मर्जी लक्षात घेतली जाते. आधी कुटुंबामध्ये आकार मोठा असायचा किंवा कुटुंबामध्ये फक्त मोठ्याने एखाद्या व्यक्तीची आपल्याला निवड केली, बस त्याच्याबरोबर लग्न करायचं. पण आता असं नाही. त्यामुळे आपल्याला पितृसत्ताक अधिकार बदलताना दिसतात आणि विवाहाच्या संदर्भात असलेले जे काही नियम आहेत ते थोडे शिथिल झालेले आहेत. पुढे आहे स्त्रियांचे कार्यक्षेत्र. स्त्रिया आधी मर्यादित फक्त घरकाम करणे, मुलं सांभाळणे ह्या सगळ्या गोष्टी करत होत्या, परंतु आता काय आहे की स्त्रिया घराच्या बाहेर जाऊन काम करतात आणि आर्थिक मदत देखील करताना दिसतं. आणि कुटुंब अस्थायी आहे. जसं आधुनिकीकरण आलं, आपण म्हटलं की नागरीकरण होतं, शिक्षण आहे, तर नवनवीन दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत, पायाभूत सुविधा आहेत, किंवा आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी अधिकचं शिक्षण घेण्यासाठी आपण शहराकडे जातो. मग शहराकडे सपोज एखादा व्यक्ती जॉब करतोय, त्याची ट्रान्सफर झाली, तर त्याचं निवास जे आहे ते एकच ठिकाणी केंद्रित आहे का? नाही, तर त्याचे निवासस्थान आता बदलत आहे. आपण बघितलं कुटुंबाच्या व्याख्यामध्ये की इथं स्वाभाविक निवास आहे, म्हणजे सगळे व्यक्ती कुटुंबातील एकत्रित एका ठिकाणी राहतात. परंतु आजच्या काळामध्ये शहरीकरणामुळे, औद्योगिकीकरणामुळे हे अस्थायी जीवन झाले आहे. तर अशा प्रकारे आपण कुटुंब संस्था हे थोड्या याच्यात समजून घेतलं आहे. पुढे सर याला विस्तृत मध्ये सांगतीलच. तर थँक्यू व्हेरी मच की तुम्ही सरांनी मला ऐकलं.